मित्रांनो आलो खाली फायनली. मागे पार्किंग आपली बघू शकता तुम्ही. पुढे जाऊन देऊ. हो हळू थंड घ्या थंड घ्या. तर शिव पुण्याची मिसळ बेस्ट आहे का नाशिकची बेस्ट? कमेंट्स मध्ये डिबेट चालू करा, नाशिक की पुणे. नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल ऋषी ब्लॉग्स. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आपला लास्ट व्हिडिओ शिवनेरी किल्ल्याचा व्हिडिओ होता. त्या व्हिडिओला भरपूर जणांनी चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. तर आजच्या व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला हिंट भेटले असेल आपण कुठे चाललंय, काय चाललंय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आता आपल्याला KSP वरून ते घ्यायला येणार आहे, कारण की माझ्या रूमच्या इथूनच त्यांचा म्हणजे आपल्याला रायरेश्वरचा जो रूट आहे तो आपल्या घराच्या इथूनच आहे. सो ते येत आहे घ्यायला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर लास्टला व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो KSP हाऊसवर बघून ते सगळे आले. दाखवतो मी तुम्हाला. हॅलो. हो, कारमध्ये आपण पहिल्यांदा बसणार आहे मित्रांनो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आलेत सगळे. मॉन्टी भाऊ तुम्ही आले नाही, आम्ही त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त करतो तुमच्याकडे. खूप आठवण आली मॉन्टी भाऊ माहिती का? KSP भाऊ से हाय. जय महाराष्ट्र. सूर्य भाऊ नमस्कार. नमस्कार. तर फायनली आपण निघालोय. आपण नाश्ता नाही केलाय, नाश्त्याला पण पुढे थांबणार आहे. रायरेश्वर किल्ला माझ्या घरापासून म्हणजे माझ्या रूमपासून 85 किलोमीटर्स आहे आणि आता आपण मुंबई पुणे बायपास रोडने चाललोय. पाऊस भरपूर आहे म्हणून आपण जे आपले वायपर असतं वायपर स्प्रे मध्ये आपण पाणी भरतोय. याला म्हणतात सूप. सकाळचा पहिला चहा म्हणजे सूप. बस एक गुड जिंदगी का, एक गुड जिंदगी का, एक गुड जिंदगीचा आहे. पण हा एक घोट आहे जीवनाचा. इकडूनच आहे ना फोटो या साईडनेच आहे. तर सूर्य भाऊ आपला नाश्ता झालाय. तुम्हाला काय वाटतं, कसा होता नाश्ता, काय होता? टेस्ट तर चांगली होती. सगळ्यात बेस्ट आवडले ते गुलाबजामुन. एकदम कडक लागले, एकदम गोड. तरी पण ऋषी भाऊचं म्हणणं होतं की नाशिकची मिसळ बेस्ट आहे. पण माझ्या मते ते पुण्यामध्ये राहिले, एवढे 6 महिने राहत्या पुण्यामध्ये, पण त्याने अजून पुण्याची मिसळची टेस्ट नाही घेतली. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं भाऊ, पुण्याची मिसळ बेस्ट आहे का नाशिकची बेस्ट? कमेंट्समध्ये डिबेट चालू करा, नाशिक की पुणे. बेस्ट कमेंट पिन करू आम्ही नक्कीच. काय वाटतं? मी मध्ये जाऊन थांबतो. मी तटस्थ आहे. मला नाशिक पण आवडतं, मी पुण्यात पण राहतो. नाही पण मी तटस्थ आहे. मी जे तुम्हाला एलिब्रेशन दिलं किंवा डिटेल दिली की नाशिकची मिसळ का बेस्ट आहे, तुम्हाला काय चुकीचं वाटलं का त्याच्याबद्दल? टेस्ट करून बघावं लागेल तर सांग. नक्कीच या नाशिकला बघू. आता सूर्यभाऊंना आपण आमंत्रण तर दिलंय नाशिकची मिसळ खायला. कधी मुहूर्त लागलो आपण बघू सूर्यभाऊंचा. लवकर नाशिकला मिसळ घालता. तर आता फायनली आपण डायरेक्ट भेटूया, डायरेक्ट किल्ल्यावर भेटूया. मित्रांनो फायनली पोहोचलोय. मागे बघू शकता तुम्ही, हा रायरेश्वर किल्ला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल एकदम छोटा रस्ता होता. छोट्या रस्त्यांनी दोन्ही साईडनी दरी होत्या आणि अतिशय असं निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो. बघू शकतो इथे गाडी पार्क केली आपण आणि इथून थोडासा ट्रेक, अर्धा पाऊण तासाचा ट्रेक असेल मोस्टली. तर आपण ट्रेक कंप्लीट करू आणि भेटू तुम्हाला वरती गेल्यावर. तोपर्यंत व्हिडिओ एन्जॉय करा. हे आपले ऋषी भाऊ. जय महाराष्ट्र पब्लिक. हे आपले ऋषी भाऊ यांनी आज प्रॉपर सेटअप आणलाय आपण मित्रांनो. ऋषी भाऊंची झाली प्रॉपर सेटिंग एकदम.
हे आपले ऋषी भाऊ. हे बघा भाऊ. जय महाराष्ट्र पब्लिक. हे आपले ऋषी भाऊ यांनी आज प्रॉपर सेटअप आणले आपण मित्रांनो. ऋषीवांची झाली प्रॉपर सेटिंग. काय म्हणणे तुमचं, कसं वाटतं तुम्हाला ट्रेक? शिवनेरीपेक्षा थोडा कमी हाईटला आहे, कारण की गाडी ऑलमोस्ट इथपर्यंत आता बघू शकतो तुम्ही, सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत. पायथ्यापर्यंत गाडी आली. म्हणजे अर्धा पाऊण तासाचा एक ट्रेक असेल ना. बोला की दादा, हा डॅम आपल्याला बघावा लागेल कोणता आहे. दिसतोय का मित्रांनो तुम्हाला डॅम? खूप हवेचा आवाज येत असेल. किल्ल्यावर जाण्यासाठी वाई किंवा भोर या गावातून ट्रेकिंगचा मार्ग आहे आणि हा मार्ग निसर्गरम्य तसेच चढाईसाठी साहसी मानला जातो. हरेश्वर किल्ला पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात स्थित आहे. हा किल्ला समुद्रपटीपासून सुमारे 4573 फूट उंच आहे. हा किल्ला इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण आहे, कारण ह्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 साली स्वराज्याची शपथ घेतली होती. हालत जाम आहे, काय म्हणणे की जागेवर आहे. छातीच्या अशा हाईटवर पायऱ्या आहे, म्हणून थोडा लफडा होतोय. पैसे करू आपण. आम्हाला कसं काय चाललंय? कुठली गाडी घेऊन आला? अरे वा, किती जण आला? चौघ. आपल्याकडे असेल ना आता जाताना बघायला जुलता पूल जिथं असेल तिथंच तुला हे भेटणार. राजवाडा पण सचिवांचा आत गावामध्ये नागेश्वराचं एक मंदिर आहे पांडवकालीन. परत पुढे गेल्यानंतर तुला पंचगंगा आहेत त्या मंदिरामध्ये. कान्होजीच्या दोनशे समाधी. याच पायऱ्या चढण्यासाठी अवघड आहे. अर्धा रस्ता झाला आपला ट्रेकचा. दम लागतोय. जास्त एलिव्हेशन आहे, म्हणजे ज्या पायऱ्या आहेत त्या जास्त अशा तोंडावर पायऱ्या आहेत, म्हणून जास्त दम लागतोय. आणि पाऊस पण सुरू झाला आहे आणि बघू शकता तुम्ही मग ढगं पण आलेत. थोडं पुढचं ब्लर दिसतंय, म्हणजे थोडं बुरकं दिसतंय, म्हणून थोडं थांबत चाललोय. गोरखा नाही, एक नंबर वातावरण म्हणतात त्याला, माहिती आहे. वातावरण तर भारी आहे, पण दिसायला थोडं बुरकं चालताना थोडं. इथं येऊन बघा, अनुभवून बघा, मग बोलूया आपण. आजी नमस्कार. तब्येत वगैरे मस्त? थकल्या का? थकल्या वगैरे? जरा काय करतोस बाबा? तुमच्यापेक्षा कमी थकले ऋषी भाऊ. ते तर आहे, वयस्कर असून पण. सर्वात जवळचा आणि सर्वात सोपा हाच. बाकी ठिकाणी तुम्ही येऊ शकत नाही. 3 तास लागतात चालायला. खालच्या गावात गाडी कसं अख्खा डोंगर आणि कड्यातून चढावं लागतं, असं दिल्यावर नाही. तिकडून तुम्ही येऊ शकत नाही. आणि किती वर्षापासून काका इथं दुकान आपलं? तुम्हाला खाली वगैरे जायचं असेल तर पर्याय कोणता? इथंच जायचं, खाली वडाच्या गाड्या येतात. हा. आणि तुमच्या गाड्या वगैरे आमच्या काय 2 लोकांच्या गाड्या येते खालीच लावला. हो. आणि किती वर्षापासून दुकान आहे आपलं? दुकान आम्ही हेच वर्षी चालू केले. या वर्षी चालू? हो. पण आम्ही पहिले घरी सोय करतो लोकांची. अच्छा. राहण्याची, जेवणाची. अजून पण आहे का? किती खाली किती म्हणजे घर किती असेल? गाव कोण आहे? पुढं इथं गावात ना 45 घर आहेत. 45. आणि वरती का? गाव कोणतं नाव? रायरेश्वर गाव. हो. गोमुख टाकी हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि त्याचे धार्मिक महत्त्व आहे. टाकीच्या परिसरात गोमुख नावाच्या तोंडातून पाण्याचा उगम होतो, त्यामुळे याला गोमुख टाकी असे नाव दिले आहे. हे ठिकाण निसर्गरम्य आणि येथे वारंवार भाविक येतात. गोमुख टाकीच्या परिसरात भव्य मंदिर असून यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.
27 एप्रिल 1645 रोजी 16 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी ह्या मंदिरात शपथ घेतली होती की ते स्वराज्याचं स्थापन करतील. ह्या ऐतिहासिक घटनेमुळे रायरेश्वर मंदिराला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. हे मंदिर साधारणतेने छोटे आणि साधे आहे. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे जे मुख्य पूजनीय आहे. मंदिर हे दगडी आहे आणि इथे भक्तांसाठी बसण्याची सोय आहे. तर मित्रांनो, फायनली आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आता परत आम्ही खाली जाणार आहे. थोडं आराम करण्यासाठी बसलो होतो. थकलो कारण ते पायऱ्या एकदम अशा छातीच्या हाईटला पायऱ्या होत्या म्हणून थोडं थकलो आहे. ही तर सुरुवात आहे. जेव्हा प्रॉपर गड आपण चढू तेव्हा सवय होईल आपल्याला. फायनली आलोय पायऱ्यांच्या इथपर्यंत. आता इथून खाली जायचंय. इथे टाइम लॅप्स नाही करत आहे मी. तुम्हाला स्ट्रगल दिसू द्या पायऱ्यांवरून उतरताना काय स्ट्रगल आहे. बघू शकता तुम्ही किती उंचावर आपण. तिकडे आपली गाडी पार्क केलेली आहे. भरपूर मोठी दरी आहे. योगेश दादा हे पकड ना DJIचं. हातात फोन आहे ना. फोन खिशात ठेवतो मी. दे परत माझ्याकडे दे. सुरा भाऊ कशी दरी. पायऱ्यांबद्दल काय मत आहे तुमचं. चालू आपलं सेकंड ट्रेकच आहे तसं आपलं सोबतचं. जसं जसं आपण मुरू याच्यात तसं तसं आपण एक्सपर्ट हो. काय वाटतं. आणि त्यामुळे आपण सुरुवात केली तर याच्यापासून सुरुवात केली जेणेकरून आपल्याला हळूहळू सवय लागेल. त्यापेक्षा आपल्याला भरपूर मोठे मोठे ट्रेक्स पण करायचे आहेत. मोठे ट्रेक्स करू आपण फायनली. त्यापेक्षा अवघड असे ट्रेक्स. त्यासाठी पहिले चॅनल सबस्क्राईब करा. नवीन कंटेंट येत राहतील. तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून द्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि जेवढे जण डिस्कॉर्ड वापरत असतील डिस्कॉर्डची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपल्या चॅनलच्या. त्याच्यामध्ये तुम्ही येऊ शकतात. डिस्कॉर्ड जॉईन केलं डिस्कॉर्डवर पण येऊ शकता. हळूहळू लोखंडी पायऱ्या आहे. थोडे पाय सटकतीलच. एक एक जण चला ना. तुम्हाला पुढे जाऊन देऊ का. हो हळू. थंड घ्या. ऋषी भाऊ काय ग्रीप मी बोलले ना लोखंड ना. मित्रांनो बघितलं असेल तुम्ही. पडता वाचलं दिसते ना. थोडेसे स्लिपरी पण आहे. अभी मैं बचा रे बाबा. जस्ट ऐसा हो गया था. एकदम मधले स्पोर्ट शूज आहे. एकदम ग्रिप वाले शूज पण सटकले. चला आपले शूज मस्त योगा एकदम टकाटक चाललेलं दिसते. योगेश सर काय उतरताना काय वाटतं. नॉर्मल येतात एकदम नॉर्मल ना. नेक्स्ट एक याच्या बिस्कट चालेल. हो चला. मित्रांनो स्लोमो नाही. तुम्ही म्हणाल स्लोमो काढले. हळूहळू चाललोय. एकदम अशी व्यवस्थित सांभाळून चालते आणि गरजेचं बनायचं काय नाही. नॉर्मली केसपे काय म्हणणं आहे तुमचं. पडता वाचलो वरती मी. पाय सटकला होता. क्रॉस पाय टाका ना केसपे. क्रॉस पाय टाका का.
हा बस थार दिसत नाही मित्रांनो आपली. नाही आपली पाहिजे. फायनली हाच टप्पा जास्त अवघड होता आपला पार पडलाय. आता इथून पुढे काही एवढ्या खोल पायऱ्या नाहीत. चला चला थांबा तिथंच थांबा, त्यांना दाखवतो पब्लिकला. चला काय मित्रांनो, हे बघा इथे उभं आहे आम्ही. फायनली आलोय गाडीच्या इथे. तुझं आता थकला का? नाही. अजून भरपूर गड चढायचे आपल्याला. इथे सुरुवात आहे मित्रांनो. अभी तो हमने स्टार्ट, अभी तो शुरुआत, बहुत कुछ नहीं आने वाला है चॅनल. हे बघू शकता धबधबा मस्त दिसतोय मित्रांनो. मी धबधब्यावर झूम करतोय, तुम्हाला दिसतंय का आय डोंट नो, पण बघा. हा कॅमेऱ्याच्या नाही डोळ्याच्या नजरेने पाहिलं ना आता. तुम्ही जर आता इथे असते तर तुम्हाला नक्कीच आनंद भेटला असतो तो धबधबा बघून. सो फायनली मित्रांनो रूमवर आलोय. रात्री यायला वेळ झाला होता, मग त्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही केली. कारण की मला KSP भाऊन ते लोहगावला घेऊन गेले होते. मग मी तिकडून ऑटोने रूमवर आलो आणि मग आत्ता व्हिडिओ शूट करतो दुसऱ्या दिवशी. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.